चला सुरुवात होती या मॅच मध्ये. पहिला चेंडू फुलरलँडचा बॉल होता. या ठिकाणी कमालीचा फटका. पॅडल स्वीप केलाय सरळच्या दिशेने. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. सुरुवात होती पहिल्या चेंडूवरती चौकार. ओमकार हरपाल आणि त्याच्या बरोबरीने अक्षय जाधव ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कुणाल आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराचा मार त्यांनी या सत्रामध्ये खायला आहे. नवनाथजी कोंडिलकर जे पॅकर असतात बऱ्याचशा वेळी, टीम जांभिवलीचे बऱ्याचशा वेळी ते आमच्या न्यू गोल्डन पोस्टला सुद्धा पॅक करताना पाहायला मिळतात. ते सुद्धा या ठिकाणी आहेत. इथे अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. खुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न, पोझिशनमध्ये सुद्धा प्रॉपर आले होते. अगदी स्टायलिश स्ट्रोक त्यांना लगावायचा होता, पण प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. अटेम्प्टसुद्धा शॉट केला नाही, कारण की सिच्युएशन तशी नव्हती आणि निर्धाव चेंडू गेलेला आहे. इथे सुद्धा वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी होती आहे कुणाल यांच्या माध्यमातून. खरं तर अशाच प्रकारच्या चेंडू फेकण्यासाठी हा खेळाडू मात्र ओळखला जातो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये होती आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकाराचा मार खाल्ला असला, तदनंतर कमबॅक कसं करायचं हे कुणाल यांना माहिती आहे आणि त्यांनी ते कमबॅक टीमसाठी मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे. एक धाव या चेंडूवरती मिळतीये. 5 धावा तुम्हाला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. 3 षटकांची मॅच. पेवनचं हे पहिलं षटक आहे. इथे सुद्धा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू घेऊन काढलाय. गॅपमध्ये मिड विकेट सीमा रेषा पार पोहोचला जातोय. अक्षय जाधव यांनी सुद्धा ओपन केली आहे बॅट आणि लगावलाय चौकार. या ठिकाणी या कमालीचा फटका आपल्याला फलंदाज यांच्या फळीमधून पाहायला मिळाला. अक्षय जाधव गिविंग द वेल स्टार्ट टू टीम फर्नस डोंगरी. दिस इज another big one. The ball is goes higher. No man stand. Fielder came towards it and that is only a 1 run. Single came from Akshay Jadhav's bat and the total is going at 10 without loss. 10 रन या से जरूर बने. 10 धावा या ठिकाणाहून जरूर झालेल्या आहेत आणि धावफलकावरती मात्र इथे आता चांगलं उदाहरण सेट केलं जात आहे. परंतु ओमकार हरपाल, रिषभ पंत म्हणून या खेळाडूची ओळख मात्र टेनिस बॉलमध्ये निर्माण त्यांनी केलेली आहे. हलक्या हाताने सन्मान दिलाय. शॉर्ट पॉइंटला रन आउटची संधी निर्माण होऊ शकली असती. कुणाल यांना चेंडूचं कलेक्शन करायला हवं होतं, परंतु इथे मात्र एक धाव चोरटी धावेच्या स्वरूपात नक्कीच मिळवली जाते आणि त्या एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला. बिनबाद 11 ही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे टीम फणस डोंगरीची. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 11 धावा. ही 11 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि इथं दुसरं षटक घेऊन आता गोलंदाज येत आहेत. समीर या ठिकाणी आता दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पेण विलेज एंड कडून मात्र या ठिकाणी मारा करतील. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू.
आडवा बॅटने ओमकार हरपाल, परंतु इथे पकडला जातोय, मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय, मोठा विकेट मिळवला देखील जातोय ओमकार बाद.
स्ट्रोक पाहायला मिळतोय. एल क्लासिको आणि डीप फाईन लेगच्या पलीकडे चौकार. पंधरा धावा या ठिकाणी धावफलकावरती येत आहेत. समीरच्या षटकाची सुरुवात चौकाराने होतीये. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. एस टी रक्षक जयदास कोंडिलकर त्या ठिकाणी हा चेंडू त्यांना कॅरी करायला हवा होता, परंतु हातामध्ये चेंडू कॅरी होत नाहीये. त्याच कारणास्तव आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली जाते. चेंडू निर्धाव फेकला गेलाय. 15 धावा ऑन टोटल तुम्हाला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. इथे मात्र मोठा फटका खेचायचा होता. आता मास्यामध्ये जाळ्यामध्ये मासा नक्कीच अडकला जाऊ शकतो. ओमकार हरपाल यांना तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवला जातोय. फलंदाज मात्र बाद केला जाईल. फलंदाज या ठिकाणाहून देखील बाद केले गेलेत. 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज येतील. नरेश सावंत मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल केले जातात. पहिल्यांदा स्वतःचा स्टान्स त्या ठिकाणी प्रॉपर घेतला त्यांच्या माध्यमातून जातो आणि तदनंतर मात्र या खेळाची सुरुवात केली जाईल. आजची दुसरी रात्र भूमी 11 पेंट कोळीवाडा संघ या आजच्या रात्रीतल्या शेवटच्या मॅचमध्ये दाखल झाला. इथून जो जिंकणार तो त्यांना मात्र झुंज देखील देणार. बॅकफुटवरती जाऊन इथे मात्र कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवलाय चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. एकेरी धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अगदी चित्याच्या चपळाईने अगदी चित्याच्या वेगाने या ठिकाणी या धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेंच्या बरोबरीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र कमालीचा फटका. रडारमध्ये आलेला चेंडू चापट मारल्यासारखा खटकन आवाज आला आणि चेंडू पोहोचलाय काऊ कॉर्नरच्या वरून. आसमानी षटकार. तेवीस धावा तुम्हाला धावफलकावरती आता नक्कीच या ठिकाणाहून पाहायला मिळतील. रिवर्स स्वीप खेलने का प्रयत्न. दुधारी तलवार सीधी उंगली से घी निकलने के बाद उंगली को टेढ़ी करने की कोई ज़रूरत नहीं थी. पण इथे मात्र आपण म्हणतो ना की विनाशकारी विपरीत बुद्धी आणि तशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळतीये. 23 धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आणि 23 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 6 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये उर्वरित शिल्लक असणार आहे. आत्तापर्यंत फणस डोंगरी टीम सुस्थितीमध्ये या सत्रामध्ये बॅटिंग करते. या मोमेंटमला जर ते पुढे घेऊन गेले 3 षटकांमध्ये 32 ते 35 या आकड्यापर्यंत जरी त्यांचा संघ पोहोचला गेला, एक फायटिंग टोटल होऊ शकतं. ते म्हणजे टीम मर्याई जांभिवली या संघासमोर.
मर्याई जांभिवली संघाने पहिल्या मॅचमध्ये जिथे टीमला पराभूत केलं, सकाळचा बदला रात्रीमध्ये त्यांनी घेतला आणि तदनंतर मात्र या मॅचमध्ये त्यांचा संघ दाखल झाला. जाणता राजा दादरला पराभूत करून फणस डोंगरी संघ इथपर्यंत पोहोचला आहे आणि शेवटचं षटक घेऊन आता गोलंदाज येत आहेत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवून दिलाय चेंडूला मिड ऑफच्या डोक्याच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. हा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये का होता, आता हाच मोठा प्रश्न याही ठिकाणाहून निर्माण केला जाणार आहे. स्लॉग ओव्हर आहे, 2 खेळाडू तरी किमान ऑफसाईड बाउंड्री लाईनवरती असायला पाहिजेत. फलंदाजांनी ओळखलं, संधी साधली आणि तदनंतर मात्र उचललेला फायदा 4 धावा देऊन जातोय. इथे देखील मोठा फटका बॅकफूटवरती जाऊन अगदी मनगटातल्या ताकदीचा केलाय वापर, परंतु हातात आलेला झेल या ठिकाणी जमिनी लगत दान केला जातोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ याचा उल्लेख सातत्याने मात्र केला जातो. यावेळेस देखील आपण पाहिलं की हातात झेल आला होता. रनिंग कॅच इज द डिफिकल्ट वन, परंतु कठीण गोष्टी तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये सोप्या करायच्या असतात, तरच तुम्ही या खेळामध्ये मोठं नाव तुमचं कमवू शकता. इथे मात्र यॉर्कर रे कॉट बिहाइंड विकेट कीपर जयदाद चेंडू खाली येत आहेत. इथून मात्र कोणतीच चुकी करत नाही आहेत, अचूक झेल मात्र टिपतायत आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जाणार. इथे मात्र अगदी पुढ्यामध्ये चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र चेंडू पोहोचला जातोय. चेंडूला वळण देण्याचं काम या गोलंदाजाने सातत्याने केलेलं आहे. जर्सी क्रमांक 5 प्रफुल आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथे देखील फटका खेचण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्या दिशेने वळालेले आहेत, 2 हात समांतर करतात आणि कळवित आहेत की हा चेंडू मात्र वाईड बॉल आहे. वाईडच्या बरोबरीने इथे मात्र 30 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुनश्च एकदा फ्लायटेड डिलिव्हरी हवेमध्ये चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रफुल्ल यांच्या माध्यमातून अगदी फ्लायटेड डिलिव्हरी केली होती आणि लेग कटर त्याच्याच बरोबरीने ऑफ कटर, बाहेर जाणारे चेंडू आत येणारे चेंडू फेकण्याचं कौशल्य प्रफुल्ल यांनी हासिल केलेलं आहे आणि त्याचा वापर मात्र ते अचूक नेहमी मैदानाच्या आतमध्ये करत असतात. आणि इथून मात्र या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं जे कौशल्य आहे त्याचा वापर करून चांगली गोलंदाजी केलेली आहे. ऑफ साईडला हा स्ट्रोक रॅपिड फायर सारखा आला होता, डाईव्ह जरूर लगावली आहे, परंतु प्रयत्न केले अपार, चेंडू गेला सीमा पार, शेवट झालाय गोड कारण आलाय शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. टीम फणस डोंगरी संघाने धावा जमवल्या 35 धावा आणि येणारे आता 18 चेंडू विजयासाठी 36 धावींचं आव्हान ठेवलं जात आहे. ते म्हणजे टीम मर्याई जांभिवली संघासमोर प्रति षटकामागे 12.00चा रन रेट या ठिकाणी नक्कीच राखावा लागणार आहे, कारण गरज आहे ती म्हणजे 12 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 18 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 36 धावींची. फणस डोंगरी संघ विजयी मिळवणार की मर्याई जांभिवली संघ बराचसा लांबचा प्रवास करून आला आहे, तो या स्पर्धेमध्ये विजय मिळवून शेवटच्या मॅचमध्ये स्वतःच्या संघाचं अस्तित्व नेऊन ठेवणार हे पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण जाऊया परमेशजी पाटील सर यांच्याकडे.
नक्कीच दुसऱ्या फेरीतील ही लढत मात्र आता सुरू झाले. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या सत्रात 35 धावा आल्यात आणि दुसऱ्या सत्रात आता करायच्या आहेत मर्याई जांभिवली संघाला एकूण 36 धावा. ऑन स्ट्राईकला असेल नीरज, त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला आहे राहुल. ही ओपनिंगची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल नरेश सावंत. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, अगदी बुंद्यात चेंडू फेकला होता आणि तदनंतर मात्र आले पहिली एक सिंगल. एक धाव जरूर मिळाले. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय टीम मर्याई जांभिवली संघाने. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील हा दुसरा चेंडू लॉफ केला. चेंडूला जर एलिव्हेशन दिलं होतं, डिस्टन्स कंप्लीट केलं नाहीये आणि चेंडू हवेत होता, झेल पकडला. धक्का पहिला. फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हलियन. पहिली विकेट डाऊन झाले आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावर कुणाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 षटकांची लढत आपण पाहतोय. 36 धावा च पाठला करत असताना टीम मर्याई जांभिवली प्रतिषटक खरं तर 12 धावा करायच्या आहेत जांभिवली संघाला. यावेळेस चेंडू फ्लिक करायचा होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तर त्या सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी स्ट्राईक रोटेट झाले, रन्स आले, एक सिंगल आणि धावसंख्या झाले 2. खरं तर आजच्या रात्रीचा विचार आपण केला तर 1.5 ते 2 तास अशी फक्त व्यर्थ गेलेत. पण असंच जर सुरू राहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट कुठेतरी मागे येईल. कारण की ही स्पर्धा 1 वाजता संपायची होती, परंतु आता जवळपास 3 वाजायला आलेत आणि तरी देखील ही स्पर्धा सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर, खूप चांगला चेंडू या ठिकाणी फेकला. गोलंदाज नरेश सावंत खरं तर माहीर आहे अशाच प्रकारच्या चेंडू फेकण्यासाठी. त्याच्याकडे अति कला आहे, खास करून यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून गोलंदाज हा ओळखला जातोय. सिद्धिविनायक पेन फणस डोंगरी संघ त्यांच्या विरोधात मर्याई जांभिवली संघ आपण पाहतोय. धावसंख्या एकूण पहिल्या सत्रात झाल्या होत्या 35, 36 करायच्यात मर्याई जांभिवलीला. पाहूया काय घडेल या मॅचमध्ये. यावेळेस देखील मोठा फटका घ्यायचा होता. ऑफस्टिकच्या बाहेर सबमरीन डिलिव्हरी, उंची कमी घेतली चेंडूने, चेंडू निघून गेला. डॉट बॉल आला. षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या 5 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 3 सिंगल्स, 1 विकेट, 1 डॉट बॉल आणि खरं तर मैदानात स्मशान शांतता आहे. स्पीकर्स ऑफ आहेत, परंतु आमचे जे लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक जे जोडले गेले, थेट प्रेक्षक पण जे पाहत आहेत, खरं तर त्यांच्यासाठी हे समालोचन आमचं सुरू आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग ग्राउंड ऑफ विकेट अलाउंड द कार्पेट, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला वेगाने जरूर, परंतु रन्स आले फक्त 1 सिंगल. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 4-1. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम मर्याई जांभिवली.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 36 धाव संख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी मर्याई जांभिवली संघ मात्र आहे एकूण 4 या धाव संख्येवर. एक विकेट त्यांची डाऊन झालाय. बाद होणारा खेळाडू राहुल, नीरज आणि कृणाल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज झाला आहे सुयश भट. सुयश भट हा देखील मेडल खरं तर आपण विचार केला तर खूप चांगला गोलंदाज आहे. यावेळेस देखील चेंडू आला होता कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरला. मीडियम फास्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय सुयश भटचा आपण विचार केला तर करुशी फाट्यालगतचं मैदान, विष्णुकांत मैदानावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलरचा किताब या देखील गोलंदाजाला चालू हंगामामध्ये मिळाला. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. चांगलं योगदान पेन फणस डोंगरी संघासाठी त्यांनी दिलंय. सुयश भट आपल्या षटकातील दुसरा चेंडू फेकेल आणि ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज नीरज. नीरजसाठी फेकलेला हा चेंडू आपण पाहिला ऑफ स्टिकच्या दूर होता. डॉट बॉल जरूर आलाय. या डॉट बॉलने खरं तर प्रेशर क्रिएट झालंय आता मात्र मर्याई जांभिवली संघावर. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. खेळ क्षमासव 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. इकडे फटका लॉफ केलाय. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. धक्का दुसरा टीम जांभिवलीला. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय आणि या ठिकाणी जरूर आपण पाहतोय सेकंड विकेट डाऊन इन फॉर्मॅट 5 रन्स. 5 धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय मर्याई जांभिवली संघाला. चांगला चेंडू आहे. ऑफ स्टिकच्या थोडासा दूर ठेवलाय. आता पहा खरं तर रात्रीचे 3 वाजायला आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये मानस खरं तर ड्यू फॅक्टर दव हलकासा पडलाय. त्यामुळे चेंडू थोडासा का होईना ओला होतोय, थोडा जड होतोय आणि त्या कारणास्तव चेंडू फार दूर जात नाहीये. हवेत चेंडू काही अंशी थांबतोय आणि मग विकेटची संभावना आणि विकेट्स कॅचेस पकडल्या जात आहेत. स्टिअर केला चेंडूला. फक्त दिशा देण्याचं कार्य या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. रन्स आले, 1 सिंगल. असंच जर सुरू राहिलं तर मग एकतर्फी लढत पाहायला मिळेल. पहा मर्याई जांभिवली संघाला आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि मोठ्या फटक्यांच्या शोधात त्यांना मात्र आता जावं लागेल कारण की हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पहा हा सामना जर का तुम्ही जिंकलात तर मग तिसऱ्या फेरीमध्ये जाल आणि तिसऱ्या फेरीमध्ये काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. ज्या अर्थी टॉप 4 मध्ये तुम्हाला जर दाखल व्हायचं असेल, तिसरा सामना तुम्हाला जिंकायचा आहे, पण तो आजकाल तिसऱ्या फेरीमध्ये गेल्यानंतर मग कॉम्प्रो हा देखील विषय महत्त्वाचा आहे. डॉट बॉल आलाय. षटक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 6 धावा धावफलकावर. येणारे 1 षटक 6 चेंडू आणि आता विजयासाठी करायचे आहेत एकूण 30 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. आमचे संदीपजी भोईर सर असं वाटतंय की पुढच्या वर्षी आज समालोचकाच्या भूमिकेत कदाचित ते आम्हाला पाहायला मिळतील. सहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. हे आव्हान अगदी कठीण झालंय आता कारण की शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय. अंतिम षटकासाठी उदय गद्रे. ज्या गोलंदाजाने दादरच्या अगेन्स्ट 18 धावा असताना खरं तर शेवटच्या चेंडूवर 1 धाव होती आणि ती 1 धाव दिली नव्हती. इकडे बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या ग्लोव्जमध्ये चालला आणि कोणत्या प्रकारची रन्स नाही. आता असं वाटू लागलंय की सामना कदाचित सोडलाय.
मर्याई जांभिवली संघाने. खरं तर 36 धावा त्यांना करायच्या होत्या. प्रतिषटक 12.00 असा रिक्वायर्ड रन रेट असताना फक्त 5 धावा, फक्त 6 धावा क्षमा असावी, 6 धावा फक्त स्कोर कार्डवर आहेत. आता 5 चेंडू बाकी आहेत, 5 षटकारांची आवश्यकता आहे. परंतु दरम्यानच्या कालामध्ये आणखीन एक डॉट बॉल आला. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू आणि आता रन्स करायचे आहेत 30 धावा. चार चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड झाला. रन्स मात्र मिळेल फक्त एक सिंगल, फारसं काही हाती लागणार नाहीये. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असेल सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी संघ. पुढची लढत देखील फार महत्त्वाची. पैन शहरातील 2 ताकदवर संघ एकमेकासमोर या ठिकाणी पाहायला मिळतील. एका बाजूला भूमी 11 पैन कोलीवाडा आणि ह्या मॅचमध्ये ऑलमोस्ट ज्यांनी विजय मिळवला तो संघ सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी संघ. वॉर्मअप सध्या करतायत पैन कोलीवाडा टीमचे सर्व खेळाडू. फार मजा येईल. एका बाजूला समीर अवस्कर असेल, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल ओमकार हरपाल. परंतु जर त्या मॅचचा आपण जर विचार केला तर प्लस पॉईंट दोन्ही संघांकडे आहे. कारण की दोन्ही संघ ह्याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात. सरावासाठी जर आपण विचार केला तर ह्याच मैदानावरती त्यांचा सराव क्रिकेटचा आपण नेहमीच पाहिला आहे. आणि येणारी ही लढत देखील अगदी पाहण्यासारखा सामना होणार आहे. आणखीन एक विकेट्स मैदानाच्या आतमध्ये गेले. आता मात्र पडझड लागले. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे फक्त 7. मोठा विजय या देखील सामन्यामध्ये आता मात्र पाहायला मिळेल. सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी संघाच्या बाजूने निर्णय ऑलमोस्ट लागला. मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. 28 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर चालला, परंतु त्याच्या मनात मात्र आता जर आपण विचार केला तर कदाचित हा चेंडू फक्त खेळायचा आणि जरूर हा चेंडू खेळून काढला. डॉट बॉल आला. षटक संपलं 3रं आणि ह्या मॅचमध्ये विजय मिळाला अर्थातच पैन फणस डोंगरी या संघाला. सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी संघ दुसऱ्या फेरीत देखील या संघाला विजय मिळाला आणि या संघाने मात्र 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. पुढची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल भूमी 11 पैन कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक पैन फणस डोंगरी. पहिल्या